मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. संगमेश्वराच्या देवळाचा जीर्णोद्धार हा विषय जीर्ण नव्हता. जीर्ण झाल्याच्या खाणाखुणा अभावानेच दिसत होत्या. छपराचे कौल फुटले किंवा सभागारातल्या घंटा गंजल्या म्हणजे देऊळ जीर्ण झाले असे नव्हे. चुना उडाला म्हणजे सुद्धा देऊळ जीर्ण होत नाही. पण हे गावकऱ्यांना पटवून देणार कोण? सगळ्यांच्या मताने देवळाचा जीर्णोद्धार पुन्हा नव्याने करायला हवा यावर काही दिवसांपूर्वीच गावच्या गावकीत एकमत झाले होते. दुमत फक्त दोघांचे होते. विरोधी सूर फक्त दोघांचा होता. तातूशेठ गांगण आणि नरसू बामन. दोघांनी अगदी कडाडून विरोध केला होता. पण त्या दोघांच्या बाबतीत गावकरी मख्ख राहिले होते आणि कसल्या तरी प्रेरणेने जीर्णोद्धाराचा विषय सगळ्यांनीच लावून धरला. अगदी पुरातन असलेल्या ह्या देवळाचा जीर्णोद्धार 3 वेळा झाला होता. पेशवाईच्या सरत्या काळात एकदा, त्या अगोदर छत्रपतींच्या काळात आणि अगदी अलीकडे म्हणजे नरसू बामनाच्या आजोबांच्या भिकम भटांच्या काळात झाला होता. भिकम भटांचे वजन या गावावरती त्या काळामध्ये भरपूर होते. म्हणून तर पेशव्यांच्या काळात जीर्णोद्धार झालेल्या पण नंतर दुर्लक्षित झाल्याने अनवस्था प्राप्त झालेल्या संगमेश्वराच्या देवळाचा जीर्णोद्धार होऊ शकला होता. भिकम भटांनी हा विषय मोठ्या नेटाने पंचक्रोशीत पसरवला आणि होय नव्हे करता करता 4चे 40 हात होऊन झटू लागले. त्या सगळ्यांच्या उत्साहात भर म्हणून भिक्कम भटांनी आपल्या परस्वारातले फणशी आणि सागाचे लाकूड काही एक दाम न घेता वापरू दिले, अगदी मुक्त हस्ताने. पेशवाई काळाला नावाजत मोठ्या कल्पकतेने देऊळ दुरुस्त केले. देखणे सभागार तयार करण्याची कल्पकता त्यांचीच होती. त्यासाठी थोडा भाग वाढवावा लागला. काहींनी कुरकुर केली. पण सभागार तयार झाल्यावर प्रत्येकास मनोमन पटले. हे असेच हवे होते. अगोदर फक्त उंच भिंतीचे प्रशस्त देऊळ आणि त्यातच संगमेश्वराचा गाभारा होता. उत्सवाच्या काळात फार अडचणी भासायच्या. ती ना छत्रपतींच्या काळातल्या सरदारांनी दूर केली ना पेशवाईतल्या सरदारांनी. म्हणून भिकम भटांनी थोडे धाडस दाखवून सभागार तयार करून घेतले. मुळात संगमेश्वर हा डोंगरावरती वसलेला. देवळाला उंच कळस आणि विस्तीर्णता लाभल्याने कुठूनही तो दिसायचा. डोंगराच्या पल्याड जर कुणी असले तर तो दिसत नसे. पण एरवी संगमेश्वर हा गावाला कुठूनही दिसणारा असल्याने आधार वाटत असे. भिक्कम भट पंचक्रोशीत देऊळवाले भट म्हणून प्रसिद्ध झाले. पण संगमेश्वराजवळ त्यांची सेवा जास्त रुजू व्हायचीच नव्हती. देऊळ पूर्ण झाल्यानंतरच्या वर्षभरातच त्यांचा कारभार आटोपला आणि गडग्याचा एखादा दगड ढासळल्यानंतर सगळा गडगा गडगडत ढासळावा तसा त्यांचा प्रपंच भलत्याच वेगाने उतरनीस लागला, ढासळू लागला. भिक्कम भटांची बायको हाय खाऊन मेली. उरलेला सगळा कारभार नरसूच्या वडिलांकडे, गणेश भटाकडे आला. अवघ्या विशीत त्यांच्यावरती अकल्पितपणे जबाबदारी पडली आणि बेरकी गावाने हळूहळू ते घराने गिळंकृत करायला सुरुवात केली. कुठे सायाचे झाडणे, कुठे कधी सुपाऱ्या पळव, कुठे जमिनीच्या सीमेचे दगड हलव, असे करून करून आधीच भांबावलेल्या गणेश भटाला सळोकी पळू करून सोडले. त्यातच भर म्हणून की काय न कळे, पण गणेश भटाला मुलगा झाला. कमावण्याची अक्कल आलेली नसताना हे झाले म्हणून गोंधळलेला गणेश भट बावरूनही गेला. मुलगा झाल्याचा आनंद त्याच्या पुरता नासून गेला. तरीही सत्य उरले होतेच. मुलगा झाला, तोच नरसू, नृसिंह. पण गावाने मात्र त्याचे बारसे केले नरसू बामन या नावाने. जगणे हराम झाले तसा गणेश भट तातूच्या बापसाकडे गेला आणि जमीन गहाण वाटीने ठेवून पोट भरू लागला. गहाण पडलेली जमीन सोडवणे त्याला आपल्या हयातीत शक्य झाले नाही आणि घर आणि 2 गुंठ्यांचे परसू सोडता सगळे काही गहाण वटीत गेले. पदोपदी अवहेलना, अपमान पदरी येऊ लागला. गणेश भटाची मनोवृत्ती सैरभैर होऊ लागली. एका पावसाळ्यात टारगड गावकऱ्यांच्या चिथावणीने चिनारीचे बांबू नदीला आलेल्या महापुरात पलीकडे नेऊन दाखवायचे निमित्त होऊन
गणेश भट पुरामध्ये बुडून मेला. फुगलेले प्रेत नदीच्या काठावर शेरणीच्या झुडकामध्ये अडकलेले सापडले. गावकऱ्यांना सोयर सुतक काही नव्हतेच, पण सुतक आले 5 वर्षांच्या नरसूला आणि त्याच्या आईला. तिने मग बिचारीने मान खाली घालून नरसूस वाढवला. पाने सुपाऱ्या विकून चरितार्थ सुरू ठेवला आणि नरसूस 7वी पर्यंत शिकवला. नंतर पदरमोड करून राजापुराच्या वेधशाळेमध्ये किमान नैमित्तिक विधी तरी होऊ दे या विचाराने शिकायला पाठवला. परिस्थिती ओळखून नरसू राजापूरला गेला. नरसू परत गावात आला तेव्हा परिस्थिती फारशी बदललेली नव्हती. मात्र तो आल्यानंतर त्या दोघा मायलेकरांच्या पोटात 2 घास पडू लागले होते. वयाच्या 20 पर्यंत नरसूने आणखी एक कमाई केली. तातूच्या बापसाकडील बहुतेक जमीन सोडवली. भिक्षुकी नसेल तेव्हा ढोर मेहनत करून बहुतेक सगळी जमीन आवाक्यात आणण्याचा प्रयत्न करू लागला. उर्वरित जमीन तातूच्या बापसाने त्याचे कौतुक करायचे म्हणून त्याला काहीही न घेता परत केली. पण मानी नरसूचे पुढच्याच मोसमापासून सुपाऱ्या, केळी, आंबे, कोकमे त्रातरूच्या बापसाच्या दुकानात देऊन 2 वर्षात उरले सुरले ऋण सुद्धा फेडले. सगळे गाव नरसूकडे पाहतच होते. त्याच्या वयाची पोरे त्याच्याकडे आकृष्ट होत होती. पण नरसू बापाचा मृत्यू विसरला नव्हता. तो त्यांच्यापासून 2 हातच दूर राहिला. नाही म्हणायला तातू मात्र एक जिवलग बनला. अगदी आज मितीपर्यंत. ह्या घडीस्तोवर ते एक राहिले होते. तातूचा बाप श्रावणात देवळाच्या पायरीवरून घसरून पडल्याचे निमित्त होऊन गचकला आणि तातूस आधार द्यायला पहिला धावला तो नरसू. बाकीचे गावकरी आले पण दूरच राहिले. नरसू मात्र सवळे ववळे दूर ठेवून घरातल्या सारखा राबत राहिला. तातूचे अश्रू पुसत राहिला. स्मशानात कवटी फुटेपर्यंत सगळे बसून होते आणि चाललेल्या गप्पांमध्ये हळूच कोणीतरी बोलले, हे सगळे भिक्कम भटाचेच बाते. ही तर सुरुवात आहे आणि काही घडेल. देवळे बांधतायत, जीर्णोद्धार केलाय, गावास बांधणारे. ते ऐकताच नरसू खैऱ्याच्या निखाऱ्यांसारखा फुलून आला आणि त्या स्मशानात असताना अवेळी बोलणाऱ्याच्या अंगावरती धावून गेला. तातूने त्याला बाजूला ओढले आणि स्वतः ते बोलणाऱ्याच्या मुस्काटात वाजवली. काडकन. क्षणभर सगळं स्मशान सुन्न झालं आणि जे काही झालं त्याचा अर्थ प्रत्येकाच्या ध्यानात आल्यावर न बोलता प्रत्येक जण तेथून निघून गेला. तातूने नरसू न बोलता अश्रू ढाळत होते. वाट बघत होते कवटी फुटण्याची. संगमेश्वराचा जीर्णोद्धार हा गावकऱ्यांनी प्रतिष्ठेचा विषय करून ठेवलेला होता. त्यात कुणाचे काय हित होते हे त्या संगमेश्वरासच ठाऊक, पण काहींनी त्यात नीट लक्ष घातले होते. येऊन जाऊन गाव उन्हापुरा 2-1 हजार वस्तीचा. गावाच्या 12 वाड्या असल्या तरी त्यात वस्ती फारशी नव्हती. सगळा गाव विखुरलेल्या वाड्यांच्या स्वरूपात असल्याने त्यात फारशी एकसंगता नव्हती. गौरी, गणपती आणि शिमगा कसले कसले उत्सव याच वेळी सगळे एकत्र यायचे. भिक्कंभट होते तोवर या कधीमधी एकत्र जमणाऱ्या गावास दिशा देण्याचे हक्काचे काम हे त्यांच्याकडेच होते. त्यांच्यानंतर मधल्या इतिहासाने भिक्कमभटाचे घराणेच मुळी पाचोळ्यासारखे उडून गेले. नरसूच्या कारकिर्दीला पुन्हा घराण्याला स्थैर्य येऊ लागले. पण दरम्यानच्या काळात तेंडुलकर, काणे, कोणकर ही घराणी मुजोरीच्या आणि पैशाच्या जोरावर पुढे आली आणि पूर्वीची सगळी वतने, खोतकी, कुळकर्णी पण सगळी लयाला गेली. त्यातल्या त्यात सवाई सावकारी करून भाऊ तेंडुलकर गावावरती उपकार केल्यागत वागू लागला. त्याचे वागणे, चालणे, बोलणे याची सर्रास नक्कल करून नाना काणे, विशा कोणकर हे देखील पुढे आले. आता गावावरती अधिराज्य त्यांचंच चालत होतं. सगळा गाव मुठीत त्यांनीच ठेवला होता. त्यांना बधत नव्हते 2घे जण, एक तातूशेठ गांगण आणि दुसरा नरसू वामन. तातूस दुकानदारी संपवायचा यत्न अनेकांनी केला. वाडीवर दुकाने घातली, उधारी केली, बाहेरचा माल आणून दुकानदारी मारण्याचा प्रयत्न केला. पण तातू या सगळ्यांना पुरून उरला. नरसू मात्र गळपटत गेला. बाहेर गावचे अनेक भट म्हणून गावकऱ्यांनी कधी तेंडुलकरांच्या सांगण्याने, कधी नानूच्या सांगण्याने नरसूच बोलावणे बंद केले आणि हळूहळू पूर्ण बंद झाले. आज मितीस नरसू फक्त तातूकडील भिक्षुकी सांभाळतो. तातूस दमदाटी, मारझोड करून सुद्धा तो कुणास बदला नाही आणि नरसू तातूच्या मैत्रीमध्ये कधी खंड पडला नाही. मंदिराचा जीर्णोद्धार करायची कल्पना भाऊ तेंडुलकराचीच.
त्याला सर्वात आधी पाठिंबा मिळाला तो नानूचा आणि विशाचा. मग गावकऱ्यांच्यात नाही म्हणायची काय हो बिशाद होती. कुणीही नाही म्हटलं नाही आणि होकारही भरला नाही. जवळजवळ ते काम करायचे निश्चितच झाले. पण गावकीत नसलेले नरसू तातू अकस्मात हजर झाले. मग विरोध सुरू झाला. घाटी चढणाऱ्या दोघांना विशा कोणकराने पाहिले. हौस भाऊस खुणावले. गावकी देवळातच भरली होती. सगळा गाव त्या देवळाच्या प्रशस्त सभागारातच बसला होता. देऊळ काय आता निव्वळ वाण्या बामणांचे राहिले नव्हते. तेली तांबोळी देखील संगमेश्वरास आपला म्हणून भजत होते. आता देखील सगळा गाव तिथे जमला होता. चकार शब्द न बोलता सगळे भाऊ तेंडुलकराचे मानभावीपणाचे बोलणे ऐकत होते. अचानक ठाम निर्णयाचा चढासूर भाऊने लावला. तसे सगळेजण सावरून बसले. पण त्याच्या त्या कृतीचे कारण मात्र कोणाला समजले नाही. तातू नरसू पायऱ्यांना हात लावत देवळात आले. गावकऱ्यांच्या अंगावरून आत जाऊन नमस्कार करून बैठकीत आले. आम्ही दोघे गावात राहतो याची खबरबात कुठल्याच गावकऱ्यास दिसत नाही हो. तेंडुलकरांचे बोलणे मध्येच तोडत नरसू मोठ्यांदा म्हणाला. कुणी काही बोलले नाही. काहींना मात्र ते मनोमन पटले. तेंडुलकरा, तू हल्ली गावचा मुखत्यार झालायस म्हणून तुलाच विचारतो. या गावकीचा पत्ता आम्हास का लागू दिला नाहीस रे? भाऊने तिकडे दुर्लक्ष केलं. नाना काने उगीचच खोकत राहिला. विशा कोणकर तंबाखू मळण्याच्या निमित्ताने खाली पाहत राहिला. नरसू बैठकीत न बसता वल्लीवरती बसला. तातू शांतता असह्य झाली. बलानीवरती बसत त्यानं विचारलं, वाचा गेल्या की काय रे तुम्हा सगळ्यांच्या? मग मी तुमचा निर्णय काय समजू? भाऊने तातूकडे पूर्ण दुर्लक्ष करीत मोठ्या आवेशाने गावकीस विचारले. तेंडुलकराच्या उर्मट वागण्याची दोघांनाही चीड आली. कसला निर्णय? आम्हास कळायलाच हवा. देवळाच्या जीर्णोद्धाराचा. संगमेश्वराचा जीर्णोद्धार? एवढ्यात? आणि कशाकरिता? नरसूने भाऊस विचारले. नि एवढा मोठा निर्णय आम्हास न विचारता तातूने त्याच चिडीनं विचारलं. तुम्ही कोण? का ओळखीचे नाहीत हो आम्ही? तरी बरे दररोज तोंडे पाहतो एकमेकांची. तसे नव्हे. गावाचा निर्णय तुम्हास विचारून व्हावा एवढे मोठे तुम्ही कोण? एक काळ होता. तुमच्या आज्या पंजांना विचारल्या बिगार काही एक घडत नव्हते, चालत नव्हते. आता आज काळ बदलला आहे. तुम्हास विचाराय हवेच असे नाही आहे. मग या गावकऱ्यांस तरी कशास विचारताय? ते गावकी भावकीतले आहेत म्हणून. आणि आम्ही आकाशातून पडलेले की काय रे? गावातलेच ना? होय ना, गावातलेच. पण बोल बोल तेंडुलकरा, बोल की. पण काय? स्पष्ट बोललो तर रागे जाल म्हणूनच तुम्हा दोघांना बोलावले नव्हते गावकीत. तुम्ही गावातलेच पण असून नसल्यासारखेच. गावातलेच पण पांढरीतल्या काळ्या मांजरासारखे, पिंपळावरच्या घुबडासारखे, अगदी अपशकुनी. तुम्हास बोलवा आणि कामास नाचवा एवढे कुणी सांगितले हो करायला? तेंडुलकराच्या बोलण्यावर दोघे ताड ताड उडू लागले. नरसूने वयाची सगळी वर्षे विसरून तेंडुलकराकडे धाव घेतली. त्याच्या गळ्यातले उपरणे दोन्ही हातांनी आवळून त्याचे तोंड आपल्याकडे वळवले. मी काय मांजर? घुबड? होय ना दिडकीच्या? बघ माझेकडे बघ. घे करून अपशकून एकदाच तो. तातू न बोलता कमालीच्या वेगाने शांत झाला. त्याने नरसूला बाजूला ओढले. गावकरी अवाक झाले. नरसू बामणाची या वयातली ती रग पाहून ते मनोमन भ्यायले. बऱ्याच वेळाने नरसू शांत झाला. गावकऱ्यांचा आपापसातील बोलण्याचा कालवा वाढू लागला. नरसूने पुन्हा हस्तक्षेप केला. जीर्णोद्धार करण्यासारखे झाले तरी काय देवळाला? बघ बघ जरा, कौले फुटलीत, वासे कुजलेत, चुना गेलाय. म्हणजे जीर्णोद्धार करायला हवा? नको का? नको. उगाच खर्च कशाला? आमच्या आजोबांनी जे काम करून ठेवले त्यामुळे इतक्या लवकर कोणास तोशीस पडायची नाही जीर्णोद्धाराकरिता. तुमच्या मनाने तुम्ही हे करताय. माझे म्हणणे आहे, तुम्ही हा वावगा खर्च उगीचच गावकऱ्यांवरती लादताय. काय तातू शेठ? नुसताच खर्च नाही, गावकऱ्यांच्या आगोटीच्या हंगमातले मोलाचे दिवस पण. वय वय, ह्या बरी खरा हाय. सगळ्यांनी प्रथमच मान डोलावून संमती दिली. भाऊ दचकला. एवढे डिवचून सुद्धा हे दोघे शांत होतात नि शब्दात पकडून गावकऱ्यांस फितवतात म्हणजे काय? स्पष्ट कारण हवंय. बोल ना. एकमेकांचे बोलणे कळाले तर तसे वागावयास बरे. मी गावकऱ्यांना काही प्रश्न विचारतो म्हणजे नरसूबामना तुला सगळीच उत्तरं मिळतील.
जीर्णोद्धार आत्ताच का करायचा हेही कळेल हो. आता हा अनेक काय प्रश्न विचारणार या विचाराने गावकरी अस्वस्थ झाले. त्यांच्यामध्ये चुळबुळ वाढली. जो तो विचारील त्याला कदाचित होय वा नाही असे काहीतरी उत्तर द्यावेच लागेल. आणि तसे केले की कोणीतरी एक चिडणार. एक तर नरसू तरी, नाही तर भाऊ तेंडुलकर तरी. भाऊ तेंडुलकरास दुखावून चालण्यासारखे नव्हते. गावच्या नाड्या जवळजवळ त्याच्याच हातात गेलेल्या होत्या. भाऊच्या गोड जबानीत आपण गुरफटलो गेलो हे गावकऱ्यांच्या खूप उशिरा लक्षात आले होते. पण आता खूप उशीर झाला होता. तोपर्यंत भाऊ म्हणजे आता कातळावरचा संबंधच बनला होता. गावकरी भुलले त्याच्या पैशाला, त्याच्या उदारपणाला, पण उदारपणापाठचा उर्मटपणा पहिल्यांदा जाणवलाच नाही. भिकंभट गेल्यानंतर वस्तू, पैसा, अडका मागण्याचे हक्काचे ठिकाण नाहीसे झाले. तेंडुलकराच्या बापाने ही वेळ हेरली आणि आपल्या जवळचे किडूक मिडूक सोने विकून पैसा उभा केला. होते नव्हते ते धान्य सवाईस लावले. त्याच्या घरातली माणसे ठणाणा करीत होती. पण भाऊचा बाप बदला नाही आणि वर्षा अखेरीस तेंडुलकराकडे सवाया परत येऊ लागल्या. दिलेले धान्य सव्वा पट होऊन घरात प्रवेश करू लागले तेव्हा घरातल्यांना जाग आली. मग मात्र घरातल्या प्रत्येक वस्तूचा उपयोग सगळी जण बिनबोभाट करू लागली, कमावू लागली. घरातली कुदळी खोरी ही सुद्धा पायली मापटी धान्याच्या बोलीने उसनी जाऊ लागली आणि तेंडुलकराच्या घराला बरकत मिळाली. तेच बाळकडू भाऊस मिळाले. त्याच्या बापाजवळ नसलेला बेरकीपणा आणि उर्मटपणा त्याच्याजवळ होता. त्यामुळे वयाच्या 15व्या वर्षापासूनच लोक त्याला वचकून राहू लागले. सगळेच, म्हातारे, कोतारे, तरणे, जाणती रांगती पोरे सुद्धा. हेही भाऊने हेरले आणि स्वभावात उदारपणा आणला. दया दाखवायची नि सव्याज फेड करून घ्यायची हे तत्व त्याने चांगलेच अंमलात आणले. म्हणून तर भाऊचा बाप मेला तेव्हा लोकांनी त्याला शिव्या घातल्या, पण अंत्ययात्रेस मात्र झाडून सगळे आले. भाऊ देखील स्मशानात बारकाईने न्याहळत होता. कोण कोण आले आणि कोण कोण राहिले ते. भाऊ वयाने वाढत होता. त्याची नक्कल करून सावरू बघणारे नाना काने, विशा कोणकर त्याला दिसत होते. त्यामुळे त्यांना चकवण्यासाठी त्याने समाजसेवेचा पवित्रा घेतला. डोंगर उतारावरती त्याने गावकऱ्यांच्या मदतीने सार्वजनिक विहीर खणायला घेतली. गावकऱ्यांचे श्रम, गावकऱ्यांचा घाम, फक्त चहा पाण्याचा खर्च तेवढा याचा, म्हणजे भाऊ तेंडुलकराचा. पण त्या चहा पाण्याचा खर्च सुद्धा त्याने वसूल करूनच घेतला. उपसलेले दगड आणि माती भाऊच्या सगळ्या कलमांना गेली. सरफडत गावकरी काम करीत होते, कारण प्रत्येक जण भाऊच्या कसल्या ना कसल्या ओझ्याखाली दबलेला होता. त्यामुळे त्याला नकार देणे कुणाला शक्य नव्हते, परवडणारे नव्हते. 2 वेळचे पोट भरायची भ्रांत होती. तोंड वेंगाडायचे तर दुसरा कोणी वाली नव्हता. जे दोघे होते ते भाऊ परवडला म्हणायला लावणारे होते. गावकरी घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे जोखडाखाली बांधले गेले होते. डोळ्यांवरती पट्टी बांधून, डोळ्यांवरच का हो, कानावर सुद्धा. गावकऱ्यांची घसरणीस लागलेली गाडी तातू नरसूला दिसत होती, बेचैन करीत होती. पण गावकरी काही ऐकण्यापलीकडे गेले होते. तातू शेठ नरसू हे जणू काय गावाचे शत्रूच अशा थाटात सगळेजण वावरत होते. तातूच्या बाबतीत सगळ्यांचा नाईलाज होता, कारण तातू दुकानदार होता. पण नरसू मात्र, गावकरी इतका वेळ स्वस्त बसलेले पाहून नरसूला राहवेना. बलावणीवरूनच त्याने विचारले, काय विचारणार आहेस तू गावकऱ्यांना? बरेच, कदाचित त्याची उत्तरे तुम्हासही देखील माहीत असतील, गावकऱ्यांस देखील माहीत आहेत. आता तोंडच्या तोंडी वदवून घ्यायची म्हणून विचारणार आहे. तुझ्या आज्याने ह्या देवळाचा जीर्णोद्धार केला म्हणतात. म्हणतात म्हणजे तुम्हास कुणास खात्री नाही हो त्याबद्दल, की माहिती नाही म्हणायची? माहिती आहे. तुझ्याच आज्याने तो केलाय, भिक्कम भटाने, देऊळवाल्या भिक्कम भटाने. पण तो भिक्कम भटच नडतोय आम्हास. तुझं नेमके काय म्हणायचे आहे ते तरी सांग. पांडबा, नरसूचा आजा देवळाचा जीर्णोद्धार केल्यावर किती वर्षे जगला होता हो? तू 4 वाड्यांचा गावकर म्हणून हे तुला विचारतोय. जेमतेम वरीसभर. ऐकलेस ना रे नरसू? आणि ह्या तातू शेठचा बापूस कुठे हो मेला? ह्या देवळाच्या पायरीवरती. नरसूच्या बापसाने महापुरात शिरताना खांद्यावर चिवे घेतले ते कुठल्या चिवारीच्या बेटातले. ह्या काय ताबेट, हितलाच नव्हे. मग ऐक रे वानगटा भटा, ऐक. हे सगळे लक्षात घेतलेत
तर आम्ही आत्ताच जीर्णोद्धार का लागलो हे ध्यानी येईल रे तुझ्या. म्हणजे आमचे बापजादे मेले ते संगमेश्वरामुळे? काय खुळे की काय तुम्ही हा? संगमेश्वरामुळे नव्हे, देवळाच्या जीर्णोद्धारामुळे. जीर्णोद्धार करताना चव्हाट्याचा नारळ विसरले द्यायला तुमचे बापजादे. महापुरुषाचा कौल घेतलात नाही. 7 आसरांना तांदूळ डाळ काढलीत नाही, की म्हार्गीचा मान दिला नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हास नडत होत्या. आता गावास त्याचा उपद्रव होणार आहे, म्हणून आम्ही आम्ही जीर्णोद्धार करणार आहोत. काय म्हणायचे काय तुला? गाववाल्यांनो, जाणतेपणी विचार करा. या तिघा मूर्खांच्या नादी लागू नका. जगणे किंवा मरणे आपल्या हाती असते का? कुणाच्या नारळ तांदूळ आणि कौलात अडकलेले असते का? माहितीये तुम्हास असे कधी झालेले? अजून सुज्ञ व्हा हो. फुकाफुकी खर्च आणि श्रम वाया घालवू नका. हवा असला तर जीर्णोद्धार करा. करणारच तुम्ही म्हणतो, पण किमान या नादान भाऊने सांगितलेल्या कारणाने करू नका. आम्ही नादान काय, मूर्ख काय, आणि तुम्ही तेवढे शहाणे. या सांगितलेल्या गोष्टींची प्रचिती देऊन सुद्धा तुम्हा सावध व्हायचे नसेल तर तुम्ही आणि तुमचे नशीब. मग काय झाले तर मात्र माझ्या दारी येऊ नका हो. ह्या गोष्टी तूच कुणी सांगितल्या? कुठच्या? जीर्णोद्धाराच्या? नाही, आसरा महापुरुष भक्ताने. काही दिवसांपूर्वीच 4 गावकर आम्ही तिघे साखरण्यास शिवराम भक्ताकडे जाऊन आलो. त्याने ह्या गोष्टींची आम्हास प्रचिती दिली. असे? बराय तुमचा भगत म्हणायचा. काय म्हणायचे तुला? काही नाही. भक्ताकडे या सगळ्या गोष्टी अगदी साधेपणाने कबूल झाल्या एवढेच म्हणायचे. काय असते तेंडुलकरा, की भगत म्हटला की 4-2 कोंबड्या बकऱ्यांचे बळी जायच हवे. नाहीतर तो भगत कसला रे? नाहीतर देवता प्रसन्न कशा होणार? नाहीतर देवळाचा जीर्णोद्धार तरी कसा होणार? तू उपरोधाने बोललास तरी खरे ते खरे. 2 कोंबडी टाकायचे तोवाळून, आणि बकरा पण. तो मात्र हितेच कापायचा असे भक्ताने सांगितलेले आहे. तेच भगत म्हटला की हे व्हायलाच हवेच. पण तुम्हास आणि गावकऱ्यांनो तुम्हासही सांगून ठेवतो, हा संगमेश्वर शाकाहारी आहे. निदान आजपर्यंत तरी. त्यास कोंबडे बकरे देऊन बाटवू नका. जीर्णोद्धार करा. त्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी साधतील. तुम्हासही कळेल डोचके जाते की बोचके जाते ते. पण एक खरे की कोंबड्या बकऱ्या बळी देण्याची भाषा काढू नका. माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा. काय करशील रे तू? ऐकायचे? नरसू ताडकन उठून म्हणाला. ह्या संगमेश्वरास भलते सलते करून तुम्ही बाटवलेत तर मी एकटा या येत्या चातुर्मासात संगमेश्वरास पाण्यात कोंडून ठेवीन. गावास हिव भरायला लावीन. नागदुऱ्या काढायला लावीन. त्यास 3रा डोळा उघडायला लावून तुम्हा सगळ्यांचा नायनाट करायला लावीन. समजलात? संगमेश्वरास पाण्यात कोंडीन. तुमचा जीव घुसमटेपर्यंत. या संगमेश्वरास पाण्यात कोंडीन. संतापाने नरसू बेभान झाला. त्याच्या तोंडाला फेस आला. गावकरी मनाने डचमळू लागले. नरसूने तिथूनच हात जोडले आणि तातूची पर्वा न करता ताड पावले टाकत तो घरी निघाला. त्याला सावरायला तातू धावला. गावकरी भांबावून काय घडले याचा अर्थ मनाशी लावीत बसली होती. भाऊ विशा नाना दिडमूड होऊन एकमेकांकडेच पाहत होते.